Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th Standard Mathematics, Chapter number 12, Equations in One Variable. यामधील आता प्रॅक्टिस सेट 12.1 आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. डिसाइड व्हेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन्स ऑफ दॅट इक्वेशन. आता यामध्ये हे इक्वेशन दिलेले ते पहिले आपण लिहून घेऊया. एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. फर्स्ट ऑप्शन आपल्याला -1चं दिलेलं आहे. मग आता इथे आपण लिहूया टेक x ॲज -1. आता ही जी व्हॅल्यू आहे एक्सची ती आपल्याला या इक्वेशनमध्ये घालायची आहे. मग -1 -4 इज इक्वल टू 3. -1 अँड -4 म्हणजे इथं येईल -5 इज इक्वल टू ही 3 जशीच्या तशी. आता लेफ्ट हँड साईडला -5 झालेले आहेत आणि राईट हँड साईडला 3 झालेले आहेत. लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू जी आलेली आहे ती डिफरंट आलेली आहे. त्यामुळे इथे आपल्याला असं सिम्बॉल टाकावं लागेल आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता आपण -1 ही व्हॅल्यू घेतली होती. -1 इज नॉट द solution of that equation. आता सेकंड, आता x इज इक्वल टू आपल्याला 7 घ्यायचे आहे. पहिले इक्वेशन लिहून घेते मी, x -4 इज इक्वल टू 3. आता x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला 7 घ्यायची आहे. मग त्यामुळे 7 -4 इज इक्वल टू 3. 7 - 4 इज इक्वल टू 3 अँड इज इक्वल टू राईट हँड साईडची पण 3. म्हणजे आता इथे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जी आलेली आहे ती सेम आलेली आहे. त्यामुळे देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आपण व्हॅल्यू 7 घेतलेली होती, 7 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. यावरनं तुमच्या लक्षात आले असेल, जेव्हा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे जेव्हा आन्सर सेम येतं तेव्हा आपण जो ऑप्शन घेतलेला असतो किंवा जी व्हॅल्यू आपण व्हेरिएबल्ससाठी आपण जी घेतलेली असते ती आपल्या इक्वेशनसाठी सोल्युशन असते. ओके, आता नेक्स्ट ऑप्शन आहे -7. इक्वेशन आहे x -4 इज इक्वल टू 3. आता x म्हणजे -7 घ्यायचे आपल्याला. -7 -4 इज इक्वल टू 3. आता -7 अँड -4 म्हणजे -11 होतील इज इक्वल टू 3. आता परत लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे जे आन्सर आलेले आहेत ते डिफरंट आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हा सिम्बॉल टाकावा लागेल आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू -7 इज not the solutions of equation. सेकंड क्वेश्चन, 9m इज इक्वल टू 81 आणि यासाठी आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत तिथे. m इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू 9 अँड m इज इक्वल टू -3. आता पहिले आपण फर्स्ट ऑप्शन घेऊया 3. मग आता त्यासाठी पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊया. 9m इज इक्वल टू 81. आता टेक m इज इक्वल टू 3. आता हा जो व्हेरिएबल आहे m त्याच्याऐवजी आपल्याला 3 ही व्हॅल्यू आपल्याला तिथं इनपुट करायची आहे. ओके, म्हणजे सबस्टिट्यूट घ्यायचे आहेत आपल्याला m जागी. आता 9m आहेत म्हणजे मल्टिपल झाले इथे. मल्टिपल 3 इज इक्वल टू 81. 9 3 are 27 इज इक्वल टू 81. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड डिफरंट आलेली आहे. त्यामुळे हे सोल्युशन नाही आहे. देअरफॉर m इज इक्वल टू 3 इज नॉट सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट, आता 9 घेऊया आपण. आता
इक्वेशन पहिले लिहून घ्यायचं नेहमी. 9m इज इक्वल टू 81. आता ऑप्शन नंबर 2 घ्यायचं आहे आपल्याला इथे, म्हणून टेक m इज इक्वल टू 9. आता 9m म्हणजे 9 मल्टिपल m. mची सबस्टिट्यूट आपल्याला 9 घ्यायची आहे. 9 इज इक्वल टू 81. 9 9s आर 81 इज इक्वल टू 81. आता राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड दोन्ही सेम आलेली आहे, त्यामुळे देअरफॉर m इज इक्वल टू 9. ओके, ऑप्शन आपण काय घेतला होता आता? 9. देअरफॉर m इज इक्वल टू 9 इज सोल्युशन. नुसतं सोल्युशन लिहिलं तरी चालेल, सोल्युशन किंवा सोल्युशन ऑफ इक्वेशन. लास्ट ऑप्शन आहे -3. आता इक्वेशन लिहूया पहिले. 9m इज इक्वल टू 81. 9 मल्टिपल -3 इज इक्वल टू 81. 9 मल्टिपल -3 म्हणजे 9 3s आर 27 आणि मायनस येईल इथे इज इक्वल टू 81. आता दोन्ही व्हॅल्यू डिफरंट आलेल्या आहेत, लेफ्ट हँड साईडच्या आणि राईट हँड साईडच्या. देअरफॉर m इज इक्वल टू -3 इज नॉट सोल्युशन. थर्ड क्वेश्चन आहे 2a + 4 इज इक्वल टू 0 आणि हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. नेहमीप्रमाणे आता पहिले इक्वेशन आपण राईट डाऊन करू. 2a + 4 इज इक्वल टू 0. आता पहिले ऑप्शन नंबर आपण हा विचारून घेऊया फर्स्ट. मग आता 2a म्हणजे 2 मल्टिपल a. टेक a इज इक्वल टू 2. आता 2a म्हणजे 2 मल्टिपल a म्हणजे a म्हणजे 2 घ्यायचे आपल्याला प्लस 4 इज इक्वल टू 0. 2 2s आर 4 प्लस 4 इज इक्वल टू 0. 4 + 4 इज इक्वल टू 8 इज इक्वल टू 0. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आलेली आहे ती डिफरंट आलेली आहे, त्यामुळे हा सिम्बॉल आपल्याला यूज करायचा आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन. आता हा ऑप्शन आपल्याला विचारत घ्यायचा आहे. पहिले इक्वेशन आपण राईट डाऊन करू. 2a + 4 इज इक्वल टू 0. टेक a इज इक्वल टू -2. 2a म्हणजे 2 मल्टिपल a. आता a साठी आपण -2 घेतलेले आहे आणि हा +4 इज इक्वल टू 0. मग आता 2 मल्टिपल -2 म्हणजे -4 येतील. -4 + 4 इज इक्वल टू 0. प्लस आणि मायनस आहेत, त्यामुळे इथे आन्सर येईल 0 आणि इकडे पण आन्सर येईल 0. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इज द बोथ आर द सेम. देअरफॉर a इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन. ओके, कारण की दोन्ही साईड आपल्या सेम आलेल्या आहेत. आता त्यानंतर हा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट टू राईट डाऊन इक्वेशन 2a + 4 इज इक्वल टू 0. टेक, आता ऑप्शन आपण 1 घेणार आहोत. टेक a व्हेरिएबल ॲज 1. देअरफॉर 2a म्हणजे 2 मल्टिपल a प्लस 4 इज इक्वल टू 0. 2 + 4 इज इक्वल टू 0. 2 + 4 means 6 is equal to 0. Left hand side and right hand side both are not same, are the different. Therefore a is equal to 1 is not solution. फोर्थ क्वेश्चन दिला या ठिकाणी 3 - y इज इक्वल टू 4 आणि y साठी सबस्टिट्यूट आपल्याला इथे दिलेले आहेत -1 1 आणि 2. तर फर्स्ट टू राईट डाऊन एन इक्वेशन 3 - y इज इक्वल टू 4. टेक, तर फर्स्ट ऑप्शन आपण विचारत घेऊया -1. मग या y व्हेरिएबलसाठी टेक y इज इक्वल टू -1. 3
आता मायनस मायनस हे चिन्ह आहे, मायनस दिलं. आता हा -1 आपण कंसात घेऊया, इज इक्वल टू हा 4 जसाच्या तसा लिहून टाकायचा. ओके, मग आता 3 मायनस -1 याचं सोल्युशन होईल 4, कारण की आता हा मायनस आहे आणि आपण हा ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. मग त्याच्यामुळे या ब्रॅकेटमधलं जे सिम्बॉल असतो ते प्लस होतं. मग त्यामुळे इथं एक स्टेप अजून वाढेल आपली, 3 + 1 होतील इथं, इज इक्वल टू 4. मग आता त्याच्यामुळे 4 इज इक्वल टू 4. लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड इज द सेम. देअरफॉर y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन. त्यानंतर सेकंड, फर्स्ट टू राईट डाऊन अँड इक्वेशन. आता हा ऑप्शन घेऊन झाला, आता हा ऑप्शन घेऊया आपण. टेक y व्हेरिएबल ॲज 1. देअरफॉर 3 - 1 इज इक्वल टू 4. आता 3 - 1 म्हणजे इथं 2 होती, इज इक्वल टू 4. लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड आर द डिफरंट. देअरफॉर y इज इक्वल टू 1 इज नॉट द सोल्युशन. आता लास्ट 2 ऑप्शन हा घ्यायचा आहे आपल्याला. फर्स्ट टू राईट डाऊन इक्वेशन, टेक y व्हेरिएबल ॲज व्हॅल्यू 2. आता मग देअरफॉर 3 - y म्हणजे आपण 2 घेतलेला आहे, इज इक्वल टू 4. 3 - 2 means 1 and is equal to 4. Left hand side and right hand side are the different. Therefore y is equal to 2. कारण की आपण हा ऑप्शन घेतलेला होता 2, म्हणून y is equal to 2 is not the solution. ओके, एकदम सिंपल असा क्वेश्चन होता हा. आता क्वेश्चन 2 पाहणार आहोत आपण. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता हे आपल्याला इक्वेशन जे दिलेले आहे ते त्याचं आपल्याला सोल्युशन पाहिजे आहे. फर्स्ट इज 17p - 2 इज इक्वल टू 14. आता यामध्ये सोल्युशन कसं करायचं. आता इकडे या साईडला आपल्याला व्हेरिएबल दिलेले आहेत, तर इथं फक्त आपल्याला व्हेरिएबल्स पाहिजेत आणि हे जे कोइफिशियंट जे आहेत ते आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. आता मग कॅन्सल करण्यासाठी इथे -2 आहेत, म्हणजे इथं आपल्याला 2 ॲड करावे लागतील, पण बोथ द साईड्स, वन साईड नाही. तर मग आता या ठिकाणी ॲडिंग सोल्युशन, ॲडिंग 2 टू बोथ साईड्स. आता 17p आहे -2 अँड +2 इज इक्वल टू 49 + 2. आता यापुढे आता हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील. ओके, म्हणजे 2 - 2 इज इक्वल टू 0. मग आता 17p इज इक्वल टू 49 + 2 इज इक्वल टू 51. आता आपल्याला डायरेक्ट व्हेरिएबलचं आन्सर काढायचं आहे पीचं. मग आता अशा वेळेस आपल्याला ती इथं कोणती प्रोसिजर करता येईल, तर डिवायडिंग करावी लागेल. मग डिवायडिंग बोथ द साईड बाय व्हेरिएबल्सच्या शेजारी आहे 17. 17ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. देअरफॉर 17p हा जो आहे तो तसाचा तसं लिहिलेला आहे, त्याला डिवाइड करायचा आहे 17ने, इज इक्वल टू आता या 51ला 17ने डिवाइड करायचं आहे. हे जे सेम आहेत ते कॅन्सल होतील. 17 × 1 = 17, 17 × 1 = 17. मग आता 17 × 1 = 17, 17 × 3 = 51. देअरफॉर p इज इक्वल टू 3.
हे जे आलेलं आहे आपलं ते आन्सर आलेलं आहे. सेकंड क्वेश्चन 2m + 7 = 9. आता यामधील आपल्याला हा 7 कॅन्सल करायचा आहे. हा प्लस आहे म्हणून आपल्याला येथे -7 करावे लागतील, म्हणजे सबट्रॅक्ट करावे लागतील फ्रॉम द बोथ साइड्स. मग या ठिकाणी सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ साइड्स. ओके, आता 2m आहे, 2m + 7 हे जसंच्या तसं राईट डाऊन करायचं आणि -7 = हा 9 आपण घेतला आणि -7. मग आता त्यामुळे प्लस आणि मायनस कॅन्सल होतील. 7 - 7 = 0. मग इथे 2m = 9 - 7 = 2. आता नेक्स्ट प्रोसिजर इथे होईल, डिवाइड होतील, कारण की आता हा इथे फक्त आपल्याला या व्हेरिएबल्स पाहिजे. मग आता हा 2 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला बोथ द साइड्स डिवाइड करावं लागेल. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. आता 2m आणि 2 पहिले राईट डाऊन करून घ्यायचे जसेचे तसे आणि त्याला डिवाइड 2 करायचं. = 2/2. कॅन्सल कॅन्सल. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. मग आन्सर आलं इथे 1. देअरफॉर व्हेरिएबल आपला m आहे, m = 1 इज द आन्सर. थर्ड क्वेश्चन आहे 3x + 12 = 2x - 4. आता या ठिकाणी आपल्याला हा 12 कॅन्सल करायचा आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्टिंग 12 फ्रॉम बोथ साइड्स. मग आता त्यामुळे 3x + 12 जसंचं तसं घेतलं, -12 केले = आता हे सुद्धा राईट डाऊन करायचं जसंचं तसं. 2x - 4 अँड -12 प्लस अँड मायनस कॅन्सल होतील. मग त्यामुळे इथे होतील 3x = 2x. आता -4 अँड -12 म्हणजे इथे येतील -16. ओके, आता नेक्स्ट, आता इथे 3x आहेत आणि इथे 2x आहेत. मग आता सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम द बोथ द साइड्स. मग त्यामुळे इथले जे 2x असतील ते कॅन्सल होतील. 3x - 2x = 2x - 16 आणि -2x. देअरफॉर 3x - 2x म्हणजे इथे उरले x = आता हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल होतील, रिमेनिंग -16. देअरफॉर आन्सर इज द x = -16. फोर्थ क्वेश्चन 5 × x - 3 ब्रॅकेट कंप्लीट = 3 × x + 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी फर्स्ट स्टेप आपली होणार आहे की सॉल्व्हिंग द ब्रॅकेट. म्हणजे आपल्याला पहिले ब्रॅकेट जे आहेत ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत, सोडवून घ्यायचे आहेत. आता 5 × x = 5x. तर की ह्यानी ह्याला गुणायचं आणि परत ह्यानी ह्याला गुणायचं. इकडे पण तसंच होईल, 3 × x अँड 3 × 2. आता त्याचं सोल्युशन 5 × x = 5x. 5 × -3 = -15 3 × x = 3x and 3 × 2 = +6. आता हे जे 15 आहेत ते आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. मग आता त्यासाठी -15 आहेत म्हणजे आपल्याला ॲड करावे लागतील. ॲडिंग 15 टू बोथ द साइड्स. ओके, आता पहिले राईट डाऊन करायचं जसंचं तसं. 5x - 15 ॲडिंग करायचं आहे +15. कारण की इथं मायनस आहे, हा 15 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इकडे ॲड करावा लागेल. = 3x + 6 अँड +15. प्लस मायनस कॅन्सल होतील. मग ते रिमेनिंग
5x इज इक्वल टू 3x. 6 + 15 मीन्स 21. ओके. मग आता हे आपल्याला न्यू इक्वेशन मिळालेले आहे. आता या न्यू इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन करायचं आहे. आता हे 3x जे आहे ते आपल्याला कॅन्सल करायचे आहे. मग त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे जे आहेत त्यामधून आपल्याला हे सबट्रॅक्ट करावं लागतील. तर लिहिते मी सबट्रॅक्टिंग 3x फ्रॉम बोथ साइड्स. 5x minus 3x is equal to 3x plus 21 and minus 3x. प्लस 3x मायनस 3x हे कॅन्सल होतील. आता इथे 5x मायनस 3x म्हणजे 1x 2x इज इक्वल टू 21. आता या 21ला आपल्याला या 2ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. मग त्यासाठी डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. आता इथे घेते मी. मग 2x आणि 21 आहे. त्यामुळे therefore 2x upon 2 is equal to 21 upon 2. Therefore 2 cancel, 2 cancel. Remaining is the x. आता 2 हा इवन नंबर आहे आणि 21 हा ऑड नंबर आहे. त्याच्यामुळे ह्याला पूर्ण भाग जाणार नाही. त्यामुळे ही संख्या जशीची तशी लिहून टाकायची. त्यामुळे आपला आन्सर आलेला आहे x इज इक्वल टू 21 अपॉन 2. फिफ्थ क्वेश्चन 9x अपॉन 8 प्लस 1 इज इक्वल टू 10. आता हा 1 कॅन्सल होण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल बोथ साईडने. मग त्यामुळे येथे सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम both the sides. ओके. आता 9x upon 8 plus 1 minus 1 is equal to 10 minus 1. मग therefore आता हे 1 आणि हे 1 कॅन्सल होतील. प्लस मायनस आहेत म्हणून 9x upon 8 is equal to 10 minus 1 is equal to 9. आता इथे 9x व्हेरिएबल्स आहेत आणि खाली 8 सिंगल आहे. आता मग अशा वेळेस आपल्याला हा 8 कॅन्सल करायचा आहे. आता हा 8 कॅन्सल करण्यासाठी पुढची प्रोसेस होईल आपली मल्टिप्लिकेशनची. मग मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 8. आता हा 8 खाली आहे म्हणून आपण हा कॅन्सल करण्यासाठी आपण मल्टिप्लाइंग केलेले आहे. ओके. मग त्यामुळे 9x अपॉन 8 मल्टिप्लाइंग 8 इज इक्वल टू हे 9 आपण जसे तसे घेतले मल्टिप्लाइंग 8. 8 1 जार 8 8 1 जार 8. मग रिमेनिंग इथे उरले 9x इज इक्वल टू 9 8 जार 72. ओके. मग आता इथे घेते म्हणजे आपल्याला जागा पुरेल. मग आता 9x इज इक्वल टू 72. आता आपल्याला फक्त x या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे. therefore x इज इक्वल टू आता हे 72 जसेचे तसे मांडले आणि हा 9 इकडे घ्यायचा आहे. आता इथे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. 9x म्हणजे 9 मल्टिपल x. आता ऑपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिवाइड साईडला जाईल म्हणजेच 72 अपॉन 9. 9 1 जार 9 9 8 जार 72. Therefore our answer is the x is equal to 8. Next question is y upon 7 plus y minus 4 upon 3 is equal to 2. आता या ठिकाणी दोन डिनोमिनेटर आलेले आहेत 7 आणि 3. मग आता आपल्याला पुढची प्रोसेस करताना कोणती स्टेप घ्यायची याचा नीट विचार करायचा आहे. डिनोमिनेटर 7 आणि 3 आहेत म्हणून
7 आणि 3 या दोन्हींच्या टेबलमध्ये असलेल्या संख्येने आपल्याला गुणाकार करायचा आहे. अशी संख्या आपल्याला आता 21 सापडत आहे. मग त्यामुळे y/7 मल्टिपल 21 प्लस y-4/3 मल्टिपल 21 इज इक्वल टू 2 मल्टिपल 21. 21 का संख्या घेतली ही लक्षात आली असेल तुमच्या, कारण की 7 आणि 3 या दोन्हीच्या टेबलमध्ये ही संख्या आहे. आता 7 1 जार 7, 7 3 जार 21, 3 1 जार 3, 3 7 जार 21. त्यामुळे इथे y मल्टिपल 3 म्हणजे इथे येतील 3y, पुढे येतील. आता हे जे 7 आहेत त्या 7ने आपल्याला या पूर्ण y-4ला मल्टिपल करायचं आहे. मग त्यासाठी अजून एक स्टेप आपली तयार होईल, प्लस. तर हे 7 इकडनं घेते मी आणि हा y-4 जो आहे तो आपण ब्रॅकेटमध्ये टाकू, म्हणजे नीट सोल्युशन करायला आपल्याला सोपं जाईल. इज इक्वल टू 2 मल्टिपल 21, 21 2 जार 42, देन therefore 3y प्लस 7 मल्टिपल y इज इक्वल टू 7y, 7 मल्टिपल -4 इज इक्वल टू -28 इज इक्वल टू 42. मग आता आपल्याला हे 28 नको आहे, हे 28 आपल्याला कॅन्सल करून टाकायचे आहेत. मग त्यासाठी -21 आहेत म्हणजे आपल्याला +28 घ्यावे लागतील. मग त्यासाठी नेक्स्ट स्टेप असेल आपली ॲडिंग 28 टू बोथ साइड्स. ओके. मग आता 3y प्लस 7y इज इक्वल टू 10y -28. आता हे कॅन्सलेशनसाठी +28 आपण केलेले आहे, इज इक्वल टू 42 + 28. ओके. आता प्लस आणि मायनस आहेत म्हणून 28 - 28 इज इक्वल टू 0. therefore 10y इज इक्वल टू 42 + 28 म्हणजे 8 2 10 16 70. therefore y इज इक्वल टू आता 70 डिवाइड 10 असं जरी केलं तरी आपल्याला सोपं जाईल. मग 10 1 जार 10, 10 7 जार 70. ओके. therefore y इज इक्वल टू 7 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. 7th क्वेश्चन 13x - 5 इज इक्वल टू 3/2. आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टेप जी घ्यावी लागणार आहे ते 3/2 जे आहेत यामधील आपल्याला 2 हे कॅन्सल करायचे आहेत. त्यामुळे मल्टिप्लाइंग 2 फ्रॉम बोथ साइड्स. आता येथे 13x आणि -5 आहेत, ह्याला सुद्धा आपल्याला 2 सेपरेटली मल्टिपल करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. therefore 13x मल्टिपल 2 -5 मल्टिपल 2 इज इक्वल टू 3/2 अँड मल्टिपल 2. आता 2 1 जार 2, 2 1 जार 2 म्हणून हे कॅन्सल झाले. 13x आणि मल्टिपल 2 म्हणून 13 2 जार 26 x -5 मल्टिपल 2 इज इक्वल टू 5 2 जार 10 इज इक्वल टू 3. आता हे 10 जे आहेत ते आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. मग आता -10 आहेत म्हणून आपल्याला प्लस करण्यासाठी ॲडिंग करावे लागतील. therefore ॲडिंग 10 टू बोथ साइड्स. 26x -10 + 10 इज इक्वल टू 3 + 10 प्लस अँड मायनस त्याच्यामुळे कॅन्सल होतील. therefore 26x इज इक्वल टू 3 + 10 इज इक्वल टू 13. हे जे 26 आहेत ते आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. डिवायडिंग 26 फ्रॉम बोथ साइड्स.
26x upon 26 is equal to 13 upon 26. 26 and 26 कॅन्सल झाले. आता 26 ने 13ला भाग जात नाही, पण 13ने 26ला भाग जातो. मग 13 1 जार 13, 13 2 जार 26 इज इक्वल टू 1 and therefore x is equal to 1 upon 2 is the our answer. 8th question, 3 into bracket y plus 8 bracket complete is equal to 10 bracket y minus 4 bracket complete plus 8. आता फर्स्ट स्टेप आपली जी असणार आहे ती सोल्युशन ऑफ द ब्रॅकेट. मग आता ब्रॅकेट सोडवण्यासाठी ब्रॅकेटच्या बाहेर ही जी संख्या आहे त्यांनी या दोघांना मल्टिपल करायचं आहे. मग आता त्यासाठी 3y 3 मल्टिपल 8 म्हणजे इथे येतील 24 इज इक्वल टू 10 मल्टिपल y म्हणजे 10y मायनस 10 मल्टिपल मायनस 4 म्हणजे मायनस 40 प्लस 8. आता पहिले याचं सोल्युशन करून घेऊ. मग आता 3y प्लस 24 इज इक्वल टू 10y. आता मायनस 40 आणि प्लस 8 म्हणजे इथे येतील मायनस 32. आता हे 24 आपल्याला कॅन्सल करून टाकायचे आहेत. इथे प्लस आहे म्हणजे आपल्याला मायनस करावे लागतील. मग यासाठी सबट्रॅक्टिंग 24 फ्रॉम बोथ साइड्स. ओके. मग आता त्यासाठी जसं तर तसं पहिले राईट डाऊन करून घ्यायचं. 3y प्लस 24 अँड नेक्स्ट मायनस 24. Here also same 10y minus 32 and minus 24. Therefore 3y 24 and 24 cancel plus minus I म्हणजे 24 minus 24 is equal to 0 is equal to 10y minus 32 minus 24 म्हणजे आपली ॲक्शन इथे ॲडिशनची येईल पण सिम्बॉल मात्र मायनसचं येईल. 56. आता हे 3y आपल्याला कॅन्सल करायचे आहे. मग आता हे 3y कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्टिंग करावे लागतील. मग सबट्रॅक्टिंग 3y फ्रॉम बोथ साइड्स. हे 3y घेतले जसे तसे मायनस 3y इज इक्वल टू 10y मायनस 56 अँड मायनस 3y. आता हे कॅन्सल झाले. ओके. म्हणजे इथे काय राहिले 0. मग आता 10y मायनस 3y म्हणजे इथे आले 7y आणि मायनस 56 जसेच्या तसे. ओके. म्हणजे आपल्याला हे एक मिळालेलं आहे. मग आता हे 56 आपल्याला आता कॅन्सल करायचे आहे. आता मायनस 56 आहेत. आता कॅन्सल होण्यासाठी प्लस 56 करावे लागतील. ओके. आता आपण इथे घेऊया ते आपल्याला जागा ॲडजस्ट होईल. मग आता डायरेक्ट इथं 7y मायनस 56 इज इक्वल टू 0 असं आपण करून घेऊ. ओके. मग आता ॲडिंग 56 टू बोथ साइड्स. ओके. मग आता लेफ्ट हँड साईडला 7y मायनस 56 आहे. यामध्ये ॲडिशन प्लस 56 इज इक्वल टू 0 प्लस 56 प्लस आणि मायनस कॅन्सल. इथे रिमेनिंग 7y इज इक्वल टू 56. मग आता इथे फक्त आपल्याला व्हेरिएबल ठेवायचे आहेत. यामधले 7 आपल्याला कॅन्सल करायचे आहे. मग आता 7 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला डिवायडिंगची प्रोसेस करावी लागेल. मग आता त्यासाठी डिवायडिंग 7 फ्रॉम बोथ साइड. Therefore 7y upon 7 is equal to 56 upon 7. 7 1 जार 7, 7 1 जार 7, 7 1 जार 7,
7 8 are 56. Therefore, our answer is y is equal to 8. X minus 9 upon x minus 5 is equal to 5 upon 7. आता अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला इक्वेशन येतं त्यावेळेस लक्षात ठेवायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी फर्स्ट स्टेप आपली जी येणार आहे ती 7. हा 7 आपण पहिले घेतलेला आहे मल्टिपल x मायनस 9. ओके, म्हणजे कंसातील प्रत्येक संख्येला आपल्याला 7नी मल्टिपल करायचं आहे. इज इक्वल टू आता हा 5 घेऊया पहिले. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला असा गुणाकार करावा लागतो. ओके, इंटू ब्रॅकेट x मायनस 5. आता पुढचं त्याचं एक्सपान्शन 7x and 7 multiple minus 9 is equal to minus 63. 5 multiple x is equal to 5x. 5 multiple minus 5 is equal to minus 25. Therefore, आता 7x. आता इकडे एक व्हेरिएबल आहे आणि इकडे एक व्हेरिएबल आहे. आता हा व्हेरिएबल आपण ऑपोजिट साईडला घेऊया म्हणजे आपल्याला सोल्युशनला सोपं जाईल. पण आता जेव्हा आपण ऑपोजिट साईडला घेतो तेव्हा तो नुसता एकटा येत नाही तर तो चेंजिंग ऑफ द सिम्बॉल घेऊन येतो. आता इथे प्लस 5x आहेत, इकडे येताना तो मायनस 5x करून येईल. सेम प्रोसेस हिअर. आता हे मायनस 25 आहेत ते आपल्याला जसे जसे लिहून घ्यायचे आहेत आणि आता हे मायनस 63 जे आहेत ते आपल्याला इकडे घ्यायचे आहेत. मग चेंजिंग द सिम्बॉल प्रोसेस त्यामुळे प्लस 63 इथे येते. देअरफॉर 7x मायनस 5x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू आता मायनस 25 प्लस 63 म्हणजे 63 मायनस 25 इज इक्वल टू 38. देअरफॉर मग आता 2x मधला आपल्याला 2 कॅन्सल करायचा आहे. मग आता त्यासाठी देअरफॉर 2x अपॉन 2 इज इक्वल टू 38 अपॉन 2. 2 1 जार 2 2 1 जार 2 2 1 जार 2 2 1 जार 2 and 2 9 जार 18. Therefore, x is equal to 19 is our answer. Okay, both the sides dividing by 2. Next is the 10th equation. Y minus 4 upon 3 plus 3y is equal to 4. आता या ठिकाणी पहिली स्टेप जी आपल्याला घ्यायची आहे ती कॅन्सलेशन ऑफ 3. मग आता हे 3 खाली आहेत जे डिनोमिनेटरला आहे मग ते कॅन्सल करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाइंग बाय 3 करावे लागतील. त्यासाठी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. y minus 4 upon 3 multiple 3 प्लस आता या 3y ला सुद्धा आपल्याला सेपरेटली मल्टिपल करावं लागेल. 4 मल्टिपल 3. देअरफॉर y मायनस 4 कारण की हा 3 आणि हा 3 कॅन्सल होते. ओके, आणि मग प्लस 3y मल्टिपल 3 इज इक्वल टू 9y इज इक्वल टू 4 3 जार 12. आता हा y आहे म्हणजे इथे 1y आपण गृहीत धरायचा आहे म्हणजे 1y प्लस 9y म्हणजे इथे येतील 10y मायनस 4 इज इक्वल टू 12. आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपण जसं केलं तसंच इथं आपल्याला प्रोसेस करायची आहे. हे मायनस 4 आहेत ते कॅन्सल करायचे आहेत म्हणून हे मायनस 4 आपण इकडे घेऊया. देअरफॉर 10y इज इक्वल टू 12. आता इकडे येताना ऑपोजिट साईडला येताना चेंज द सिम्बॉल. आता मायनस 4 आहे तर इथे प्लस 4 होतील. देअरफॉर y इज इक्वल टू तर 12 प्लस 4 म्हणजे 16 आले. ओके, अजून एक स्टेप घेऊ आपण. 10y जशाच दिसलेलं इज इक्वल टू 16. आता इथे आपल्याला फक्त व्हेरिएबल पाहिजे आहेत y म्हणजे हे 10 आपल्याला तिकडे घ्यावे लागतील. 10 मल्टिपल y आहेत तिकडे जाताना चेंज द सिम्बॉल म्हणजे
मल्टिप्लिकेशनचं डायरेक्ट डिवाइडमध्ये कन्वर्टिंग होईल. मग y इज इक्वल टू 16/10. पण आता इथेच उत्तर आपलं संपणार नाही, कारण की 16 आणि 10ला 2च्या टेबलनी भाग जातो. मग 2 8 जार 16 अँड 2 5 जार 10. त्यामुळे आपला आन्सर येईल y इज इक्वल टू 8/5. नेक्स्ट इज b प्लस इंटू ब्रॅकेट b प्लस 1 प्लस इंटू ब्रॅकेट b प्लस 2 ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन 4 इज इक्वल टू 21. आता या ठिकाणी फर्स्ट स्टेप म्हणजे 4 मल्टिपल 21 आपल्याला करावं लागेल. आणि मग त्यासाठी इथे b प्लस इंटू ब्रॅकेट b प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस इंटू ब्रॅकेट b प्लस 2 हे पहिले जशाचं जसे आपल्याला लिहून घ्यायचं. आता हे 4 तिकडे जातील, मग त्यासाठी 21 मल्टिपल 4 आपल्याला करावे लागतील. देअरफॉर आता ह्याचे जे ब्रॅकेट आहेत ते आपल्याला ब्रॅकेट काढून टाकायचे आहेत. त्यासाठी b प्लस b प्लस 1 जशाचं जसे लिहायचे, फक्त आपल्याला ब्रॅकेट काढून टाकायचे आहेत. b प्लस 2 इज इक्वल टू 21 मल्टिपल 4 म्हणजे 21 4s आर 84. आता इथे b किती आलेले आहेत त्यांची आपण ॲडिशन करू. 1 2 3 म्हणजे 3b आलेले आहेत. देअरफॉर 3b आणि 1 प्लस 2 म्हणजे प्लस 3 इज इक्वल टू 84. आता हे 3 आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. मग हे 3 कॅन्सल करण्यासाठी डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय द 3. मग आता त्यासाठी देअरफॉर 3b अपॉन 3 प्लस 3 अपॉन 3 इज इक्वल टू 84 अपॉन 3. देअरफॉर मग आता हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला, हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला. हां कॅन्सल का झाला? 3 1 जार 3 3 3 1 जार 3 3 1 जार 3 3 1 जार 3 म्हणजे इथे 1 1 आलेलं आहे. मग आता इथे रिमेनिंग फक्त काय राहिलं b आणि इथं 3 1 जार 3 म्हणजे प्लस 1 इज इक्वल टू आता हा 3 ने पण भाग जातो. 3 1 जार 3 3 2 जार 6 रिमेनिंग 2 राहिले. मग 3 8 जार 24. ओके म्हणजे इथे येतील 28. आता त्यानंतर आता हा 1 आपल्याला कॅन्सल करायचा आहे. आता इथं फक्त व्हेरिएबल ठेवला आपण. b इज इक्वल टू हा 28 जशाचा तसा लिहायचा. आता हा 1 ऑपोजिट साईडला न्यायचा आहे, म्हणजे तो मायनस करून न्यावा लागेल, कारण की इथे प्लस आहे. देअरफॉर b इज इक्वल टू 27 इज द अवर आन्सर. अशा प्रकारे आपल्याला 12.1 आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओची व्यवस्थित प्रॅक्टिस ठेवा. कमीत कमी 2दा तरी हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा. म्हणजे प्रॅक्टिस 12.1 तुम्ही 2दा 3दा जर का सॉल्व केला तर तुम्हाला 12.2 जो आहे तो अधिक सोपा जायला मदत होईल. ओके. आणि चॅनलला अजून जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.